सिद्धी जौहर, काय म्हणायचं असेल सिद्धी जौहरला? त्याच्या डोक्यात काय चाललंय काही कळायला मार्ग नाही. सिद्धी जौहर पांढरं निशाण दाखवतो याचा अर्थ काय? शरणागती की फसवणूक? एखादी चाल की मोठा पेच? काय असेल? आपके राजा से कहो हम उनसे मिलना चाहते हैं. असा अचानक भेटीचा प्रस्ताव हुजूर, तोही आपणाकडून? क्यों? हम नहीं दे सकते? देऊ शकता, पण ये परंतु नाम के किंतु मन से निकाल दो और खुले दिल से हमारा न्योता स्वीकार करो. ते ठीक आहे, पण राजांनी विचारलं की असा अचानक न्योता का दिलाय आपण, तर मग मी काय सांगायचं? बंदा आपसे झूठ नहीं बोलेंगे. आप तो जानते ही है हम कितनी मेहनत कर रहे हैं यहाँ, और वहां विजापुर में बैठे बादशाह को हमारे काम की अहमियत ही नहीं है, इसलिए हम थोड़े नाराज हो गए हैं. साहजिकच आहे, कोणीही नाराज होणार. और ऊपर से ये दक्खन की बारिश, उसकी तकलीफ अलग से. इसलिए हम आपके सिवा राजा से सुलह करना चाहते हैं. और रही दूसरी बात, आपके सिवा राजा के वालिद शाहजी राजे, वो तो आदिल शाही के सरदार है, तो हम पराये कैसे हुए? आपला विचार तर उत्तम आहे, पण ह्यात आमचा काय फायदा? फायदा? सुलह होने के बाद हम अपनी फौज लेकर विजापुर चले जाएंगे. फिर आपके राजा जहां चाहे जा सकते हैं, जो चाहे कर सकते हैं. पूरी आजादी है, लेकिन एक शर्त है, आदिल शाही मुल्क को तकलीफ नहीं होनी चाहिए. म्हणजे दोस्त बनून राहायचंय. बिल्कुल सही. आपला हा विचार मी राजाच्या कानी घालतो. दगा वाटण्याचा काय प्रश्न आहे पंत? दगाच आहे हा. सिद्धीनं आम्हाला भेटीचा प्रस्ताव पाठवणं ही दग्याची सुरुवात आहे. आम्हाला चकवण्यासाठीच त्यानं हे जाळं टाकलंय. पण तसं वाटत नाही. मेटा कुठे झालाय तो? गंगाधर पंत, अहो खोटं बोलण्याची सिद्धीच या सिद्धीला प्राप्त झाली आहे. जो माणूस तेल संपलेला असताना एकही मशाल विझू देत नाही, तो आम्हाला ठार करण्यासाठी किती पेटला आहे हे ध्यानात घ्या. जो माणूस कोसळत्या पावसात एकही हशम भिजू देत नाही, तो आमच्या सुडाची ओल कसा धरून आहे हे ध्यानात घ्या. नाही गंगाधर पंत, हा भेटीचा प्रस्ताव म्हणजे कावा आहे सिद्धी जौहरचा. राजे, असं असेल तर आपण न गेलेलं बरं. आहेत 2, तिथं अजून 4 तोफा डागू. नाही बाजी प्रभू, सिद्धीनं भेट मागितली आहे तर भेटायलाच हवं. अहो पण राज, तुमच्या जीवाला धोका आहे. बांदल जीवाला धोका आहे यात तीळमात्र शंका नाही. म्हणूनच आमच्या मनात एक विचार आलाय. आमच्या ऐवजी आमचा तोतया सिद्धीला भेटायला गेला तर? म्हणजे आमच्यासारखाच दिसणारा, बोलणारा, आमचं सोंग आणणारा. पण असा कोण आहे राजे तुमच्यासारखा दिसणारा, तोतया म्हणून जाऊ शकणारा? या नव्या खेळात मजा येणार, कारण हा खेळ स्वराज्य हिताचा खेळ समजतो आम्ही. आणि या खेळात आमचा तोतया बनून शिवाकाशीत उतरतो आहे.
वा राजे, कल्पना तर अद्वितीय आहे, पण शिवाला ओळखलं तर? नाही गंगाधर पंत, सिद्धी जोहरच्या छावणीत आम्हाला पाहिलेले बाजी घोरपडे सोडले तर इतर कोणीच नाही. राजे अफजलचा बेटा फाजल? नाही, तोही नाही. आणि जरी फाजल खानानं आम्हाला पाहिलं असेल तरी ते फार दुरून पाहिलं असेल. त्यामुळे सिद्धी जोहर, फाजल खान हे आम्हाला जे काही ओळखतात ते फक्त आमच्या वर्णनावरून. याचा अर्थ शिवाच्या रूपात सिद्धीची कणात भुरळणार तर? अर्थात. आणि तसंही शिवा आधीपासून आमची हुबेहूब नक्कल करतोच की. का बरं चंपीवर आला? अरे डोसकं लय दुखा लागले, शिरा बी आखडले असतील बघ. हे तर काहीच नाही, लय आखडणार आहे शिरा. हा कशानं? रानात गुप्त भेट झाल्यावर. कोणाची गुप्त भेट? बोल. अहो, सिद्धी हुजुरांची आणि शिवाजी राजांची गुप्त भेट आहे. हुजूर, आपण मोठ्या मनाने स्वतःहून भेटीसाठी तयार झालात याबद्दल राजेंनी खुशी जाहीर केली. बहुत खूब, बहुत खूब. मतलब राजे भेटीसाठी तयार आहे. त्या भेटीत काहीही बदल नाही. हा फक्त काही तपशील ठरवायचे बाकी राहिले. शर्त म्हणा हवं तर. कोई बात नहीं, शर्तें तय कर लेते. शामियाना किमान 15 माणसं आरामात बसतील एवढा मोठा तरी हवा. मंजूर. लेकिन इतने लोग होंगे वहां? बिलकुल नाही. तुम्ही राजे आणि दोघांचे एक एक अंगरक्षक असतील. आप भी आइएगा. आपण म्हणाल तर येईन. और कुछ? आपल्या दोघांच्या आसनात किमान 2 गज की दूरी असावी. ये तो हम खुद ही फरमाने वाले थे. हमें कोई एतराज नहीं है, लेकिन हाँ 2 शर्तें हमारी तरफ से भी. जरूर सांगावे. हम दोनों पूरी तरह से निहत्थे होंगे. मंजूर. और सिवा दोनों मुट्ठी खोलकर हमारे सामने आएगा. पंत, आप समझ सकते हम क्या कह रहे हैं. कोई भी चालबाजी नहीं चलेगी, वरना 70,000 की फौज है हमारे पास. विश्वास ठेवा, असं काहीही होणार नाही. तर मुकाट्यानं त्या गुप्त भेटीचं बोल. अहो, सिद्धी हुजूर आणि शिवाजी राजे यांची गुप्त भेट होणार आहे. गुप्त भेट. काय? हो. अरे सिद्धी हुजूर समजा महत्वाच्या गोष्टी करण्याआधी सरदारासनी बोलिवत्यात, त्यांना विचारत्यात, चर्चा करत्यात. आणि एवढी महत्वाची गोष्ट करण्याआधी आम्हाला सांगणार नाहीत होय? आता तेच तर म्हणतोय मी. एरवी होत असेल, पण ह्या वक्ताला त्यांनी तुम्हाला काही सांगितलं नाही. वा, आता मला सांगा, तुमची स्वतःची फौज किती आहे सांगा. 5,000. आणि काम झालंच पाहिजे. अरे होईल का? हे असं काम काय आपण पहिल्यांदाच नाही करत आहे. ते सगळं ठीक आहे, म्हणजे सरदारांना मारणं, बगावतखोरांना मारणं वो अलग बात है. पर यहाँ तो राजा की माँ है. तू पुन्हा आपली जुबान बोलू नकोस. मराठ्यांची जुबान बोल, नाहीतर फसू आपण. पण भारूक, मनात ना कुठेतरी रुखरुख लागलीये मला. का? जागीर मिळेल की. जागीर मिळेल तेव्हा मिळेल. आता माझा मुलगा, माझी जागीर बादशाच्या ताब्यात आहे. या खुदा. याचा अर्थ एकच, काम साध नाहीये, अवघड आहे,
पण तरीही करावं लागणार. कशी दिसत असेल ती जिजाबाई? कशी चालत असेल? राजेंनी काय योजना आखल्या असतील? सर्व गोष्टी खुलासेवार समजल्या पाहिजेत. आषाढी पौर्णिमेस फार कमी काळ उरला आहे. आई तुळजाभवानी बळ दे ग, आशीर्वाद दे. पण राजे, त्या केदारजी सारख्या छोट्या सरदाराच्या मनात सिद्धीविषयी संशय येऊन साध्य काय होणार हे लक्षात येत नाहीये. गंगाधर पंत हा केदारजी हलक्या कानाचा आणि भडक डोक्याचा. त्याच्या मनातला शंकासूर जसजसा वाढत जाईल तसतसं त्याचं गरम डोकं बेकाबू होईल. मग तो सिद्धी समोर संशय व्यक्त करेल आणि त्या दोघांमध्ये बेबनाव होईल. पण सेनापती तर सिद्धीच आहे ना, त्यामुळे बेबनाव जरी झाला तरी केदारजीला सिद्धीच्या हाताखालीच काम करावं लागेल. होय, पण केदारजी आणि सिद्धी यांच्यातला बेबनाव एवढा वाढला पाहिजे, एवढा विकोपाला गेला पाहिजे की छावणीत तलवारी निघाल्या पाहिजे. केदारजी विरुद्ध सिद्धी जोहर. म्हणजे सिद्धीच्या गोटात बंड. पण राजे, त्या केदारजीकडे फक्त 5,000ची फौज आहे. त्याने काहीच सिद्ध होणार नाही. पण केदारजीला जर इतर सरदारांची साथ लाभली तर? म्हणजे कोणी? त्याला कोण साथ देणार? आणि सिद्धीच्या विरुद्ध कोण उभं राहणार? बाजी घोरपडे आणि फाजल खान. जर केदारजी, बाजी घोरपडे आणि फाजल खान तिघेही सिद्धीच्या विरोधात उभे राहिले तर छावणीत उभी फूट पडेल आणि आपल्याला वेढ्यातून बाहेर पडण्याची वाट आपसूक मिळेल. म्हणूनच गंगाधर पंत उद्या छावणीत जाताना केदारजीसाठी एक नजराणा घेऊन जा. आणि आम्ही केदारजीसाठी नजराणा पाठवलाय हे त्या सिद्धीला कळू द्या. तरच त्यांच्यात गैरसमजाचा विस्तव बाळसत राहील आणि मग शिवा त्याचं बोट धरून त्याला बंडाचा रस्ता दाखवतो. केदारजीचं सिद्धी जौहर विरुद्ध बंड. अहो, आता तुमचे सिद्धी साहेब आणि राजे यांच्यात गुप्त सुलूक होणार आहे. सिद्धी साहेबांनी तसा निरोप पाठवलाय. निरोप? आणि तो कसला? भेटीच्या आग्रहाचा निरोप, दुसरा कोणता? मग राजेंनी सिद्धी साहेबांना नजराणे पाठवले. भरपूर. म्हणाले सिद्धी साहेबांना एकट्यानंच का, आपल्या मराठी सरदारांनाही नजराणे पाठवा. त्यांनी काय घोडं मारलंय? मग आता सर्व मराठी सरदारांनाही नजराणे पाठवणं सुरू आहे. स्वीकार व्हावा केदारजी राजे. सुरुवातीला हा केदारजी तुमचं काहीही ऐकणार नाही, कारण त्याची सिद्धीवर श्रद्धा आहे आणि आदिलशाहीवर अंधश्रद्धा. त्यामुळे तुम्ही काहीही सांगितलं तरी त्याला ते पटणार नाही. मराठी माणसाची श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही वज्रासारख्या अभंग. एकदा ठेवल्या की ठेवल्या, त्यात बदल नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा पंत, हा केदारजीच आपल्यासाठी वेढ्याचं दार उघडणारा ठरेल आणि तुमच्या या भेटीनंतर शिवाची कामगिरी सुरू होईल. आपला नजराणा सिद्धी साहेबांच्या नजराण्यापेक्षा थोडा छोटा आहे. पण राजे म्हणाले, आपल्या रक्ताच्या मराठी सरदारांना विसरू नका, त्यांना आवर्जून द्या. यात मराठी असण्याचा काय संबंध? राजे, नजराणा तर केदारजींना मी देतोच सन्मानपूर्वक, पण पण काय?
पण केदारजी तसा चौकस माणूस आहे. त्याला काय सांगायचं, का नजराणं म्हणून? त्यांना सांगा आम्ही दिलाय, आपला माणूस म्हणून. म्हणावं, जर सिद्धीला नजराणे येतात तर ज्यांच्या जीवावर सिद्धी उभा आहे त्या पराक्रमी मातब्बरांना का नजराणे नको? असं. आणि त्यांना हेही सांगा की आमच्या आणि सिद्धीच्या भेटीतून राजकारण एक नवीन वळण घेत आहे. त्याला तुमचा सक्रिय पाठिंबा हवा. जी. आणि काहीही झालं तरी आपण एक आहोत, तुटणारे नाही. आम्ही आदिलशाही सेवेत आहोत. आहातच की, पण निष्ठा कशी असावी ही मराठी माणसांनाच माहीत. जसे तुम्ही. आम्ही शब्दाचे पक्के, इमानी, शूर, वीर, झुंजार. अहो सगळे घाबरले, पण आपण नाही. हे धाडस. बाजी अहो, त्या केदारजीच्या पायात आम्हाला साप सोडायचा आहे. बाजी घोरपडे, केदारजी ही मंडळी सिद्धीपासून लांब गेली पाहिजे. छावणीत बेबनाव निर्माण झाला पाहिजे, एकच अंधाधुंदी माजली पाहिजे. आणि त्यासाठीच हा सगळा सायास. आलं ध्यानात? जी राजे, आलं लक्षात. अहो ते झालंच, पण सिद्धी जोहरचं तसं नाही. तुम्ही कशी मूळ आदिलशाहीतली माणसं. सिद्धी म्हणजे आदिलशाहीवर मुळात खफा असलेले लोभी, नजराण्याच्या लोभानं शब्द पिळवू शकतात. अर्थात अशी माणसं असणारच नाही तर दुनिया कशी चालणार. येतो. या. तुम इस जंगल में पहले से ही अपने गिने चुने 1000 सिपाही लेकर छिप जाना. जी हुजूर. मैं 4-5 लोगों को लेकर सिवा से मिलने छावनी में जाऊंगा. उसी वक्त तुम अपने सिपाहियों को जंगल में अलग अलग जगह पर छिपा देना और उनसे कहना तैयार रहे. जैसे ही सिवा मुलाकात खत्म करके गढ़ चढ़ने की कोशिश करेगा, हमला कर दो उस पर. लेकिन हाँ, अपने इस मंसूबे की खबर अपने मराठा सरदारों को नहीं होनी चाहिए. उन पर भरोसा नहीं रखा जा सकता. हमला करो और सबको मार डालो, लेकिन सिवा को जिंदा रखना. सिद्धी हुजूर आदिलशाहीशी दगा करतेत. आता मग काय कानडीत सांगत होतो काय मी? आता प्रत्यक्ष शिवाजी राजांचं वकील तुमच्याशी बोललं, मग विश्वास बसला ना तुमचा? ते झालंच, तर जरा विश्वास ठेवणं कठीण जाते. कठीण जाणारच. अहो अचानक एखादा केस राट लागतो का नाही, तसं झालंय हे. तर हे तर आता बघा बा, स्वतः पण विचार करा. विचार तर आता करावा लागलच. अहो किती दिवस पानाळ्यावरून दगडगोट भिरभिरीत येत होत, आता अचानक माणिक मोती कसे यायला लागले खाली. अहो ते बी ताड भरभरून. मोठी गडबड सुरू आहे कणातीच्या आड. अहो राज कुठे निघाला? हाव बसा. असं कोण कबूल करत का मी दगा करणार आहे म्हणून? अहो तुम्हाला इचरायचं असेल तर वेळ बघून बोला, ग्रहदशा बघा, मग जा. नाहीतर जीवावर बेतल. साहेब, रयत तुम्हाला भेटायचं म्हणते. म्हणूनच आम्ही तुमच्या भेटीस आलो. बोला. आऊसाहेब, मी दिघीचा. माझी गवताची गंज शाहिस्ता खानाच्या हशमानी पळून नेली. साहेब, माझा वाडा लुटलाय नाही, माझे गुरंढोरं वाहून नेले. शाहिस्ता खानाच्या फौजेमुळे ज्यांचं नुकसान होत आहे त्यांची भरपाई सरकारातून मिळेल. त्याचबरोबर सुरक्षितता म्हणून तुम्ही सर्वांनी राजगडाच्या परिसरात यावं. ज्या आया बहिणी एकाकी आहेत त्याने राजगडाच्या पायथ्याशी येऊन राहावं. चिंता करू नका, आम्ही आहोत. येतो. या कोण होत्या? आऊसाहेब,
म्हणजे जिजाबाई. काय नावानं बोलतेस? आता चुकलं चुकलं चुकलं. तू इथं उभा राहायच्या लायकीचे नाहीत. चल निघ. अहो माझं काम होतं ना. निघ म्हणला ना. आम्ही रोखणारेच आहोत. हो पण राजे कसं रोखणार हे सिद्धीचं दुष्टचक्र? हो, कशालाही तू नमतच नाही. प्रत्येक गोष्टीवर तो उपाययोजना करतोच. बांदल तेलाच्या जागी लिंबोळ्या जाळल्या आणि जळवांवर तंबाखूचं पाणी चोळलं, याचा अर्थ सिद्धीकडे प्रत्येक गोष्टीवर उपाय आहे असा होत नाही. आणि जर सिद्धी स्वतः तसं समजत असेल तर आपल्या फायद्याच आहे. याचा अर्थ तुम्ही काहीतरी ठरवलं असेल राज. होय, ठरवलंय. पण जे ठरवलंय ते धाडस आहे. हो राज, बोला तरी. सिद्धीला गाफील ठेवून गड उतार व्हायचं रात्रीच. एवढ्या कड्या चौकी पाऱ्यातून? होय, फक्त त्यासाठी एक बेसावत सांधा शोधला पाहिजे. पण असा बेसावत सांधा कोणता असेल राजे? तोच शोधण्यासाठी बांदल तुमच्या पथकातले 10-12 चलाख मावळे गडाखाली पाठवा. कुठं फट सापडतेय का? कुठं बेसावत चौकी आहे का? किंवा अशी एखादी चौकी जी बेसावत करता येईल, किंवा एखादी अडचण जिथून कोणी जाऊ येऊ शकणार नाही अशी जागा निवडा. ज्या ठिकाणाहून एका वेळी 300-400 मावळा अलगद बाहेर पडेल. राजे, तुमच्या मनात आहे तरी काय नक्की? माझी मनात तर खूप आहे, पण वाट सापडत नाही. आणि वाट सापडत नाही तोपर्यंत आम्हाला काही करताही येत नाही. बांदल, आज रात्रीपासूनच आपले मावळे गडाखाली पाठवा. टेहळणी करा, सुगावा घ्या. जी राज. पण सावधपणे, कुणालाही संशय येता कामा नये. जी राज. पथकातील बांधल याबाबतीत तरबेज आहेत. बांदल तरबेज तर सिद्धी सुद्धा आहे. त्याला रात्री घुबडाचे डोळे येतात आणि दिवसा कावळ्याचे. त्याच्या नजरेतून काही सुटत नाही. शिवाय सिद्धी हर घडी स्वतः चलाक हुशार राहतो. तो सिद्धी आहे सिद्धी, सुस्तावलेला शाहिस्ते खान नाही. आपका मंसूबा क्या है हुजूर? ये चाकन के किले की दीवार है और हम सामने से हमला कर रहे हैं, लेकिन दीवार मजबूत है, नहीं टूट रही. तो तरकीब यह है कि अब हम किले को सामने से नहीं, जमीन से उखाड़ देंगे. एक हाथ छुपा रास्ता भी होगा अगर हम नहीं. हमारे पास लोग हैं. कितना वक्त चाहिए सुरंग बनाने में? जैसे ही सुरंग बन जाएगी हम मौके का इंतजार करेंगे. जैसे ही किलेदार और उसके साथ ही थक कर सो जाएंगे तब हम सुरंग में बारूद बिछा देंगे और सुबह होते ही धमाका. जैसे ही धमाका होगा किले की दीवार गिर जाएगी, ढह जाएगी और हम 10,000 की फौज लेकर किले के अंदर दाखिल हो जाएंगे. औसे पंत, आम्ही गड उतार होणार आहोत. गड उतार? असं अचानक? हो, महत्वाचं काम आहे. आऊसाहेब, आपण त्रास करून घेऊ नये. पावसाळी हवा आहे, शिवाय मोगली हेर हशम वेश पालटून फिरतायत म्हणून म्हटलं. कल्पना आहे आम्हास. आम्ही सगळी तयारी करून ठेवतो. खाली गुप्त निरोप पाठवून माणसं पेरून ठेवतो. नाही म्हणजे कोणाला काही शंका यायला नको. पंत, त्यात एवढं घाबरण्यासारखं काय? भाऊसाहेब,
कोणती वेळ कधी कशी येईल काही सांगता येत नाही. पण आता आणखी एक पुण्याचंच काम करायचं. सिद्धी जौहरच्या छावणीत जाऊन त्या केदारजीला भेटायचं. गंगाधर पंत सिद्धीला भेटतील. भेटून एका गोष्टीचा अंदाज घ्यायचा. सिद्धी जौहर छुपा हल्ला करण्याच्या तर तयारीत नाही ना? माफ करना हुजूर, लेकिन सिवा की तरफ से तो ऐसी कोई हलचल भी नहीं दिख रही. बस थोड़ा और इंतजार करो, वो जरूर हार मान लेगा. हमने उसकी पूरी नाकाबंदी की है. अहो सिद्धी हुजूर आणि शिवाजी राजे यांची गुप्त भेट होणार आहे. गुप्त भेट. काय? हो. शिवा का वकील आता रहता है हर 2-3 दिन में. अगर हमने ऐसे ही सब्र रखा तो शिवा को हार माननी पड़ेगी. हमें जल्दबाजी नहीं करनी चाहिए. हुजूर, आपणच त्या शिवाजीकडे प्रस्ताव धाडला तर? नाही, पण समक्ष भेट मागू. एकाच भेटीत समद ठरून जाईल. कसं? हम ये जंग जीत रहे हैं और हम ही न्योता भेजे नामुमकिन. सिद्धि कहते हैं मुझे सिद्धि जौहर. कर्नूल का शेर कहते हैं मुझे. मैं किसी के सामने नहीं झुकूंगा और उस सिवा के सामने तो बिल्कुल नहीं. भले कुछ दिन और लग जाए लेकिन मैं एक कदम भी पीछे नहीं हटूंगा. और तुम्हारी ये हिम्मत, हुजूर ते तुम्हारी जगह कोई और होता और ये कहता तो उसी वक्त उसका सर कलम कर देता मैं. मालक शांत व्हा. अहो इतकं रागवलेलं तुम्हाला कधी पाहिलं नाही. म्हणून सांगतो तू सिद्धी तुझा भाव करतोय. बरोबर आहे तुझं. नाही, तू सांगितलंस ते पटलंय आमस. त्या दोघांची नक्कीच काहीतरी खलबत सुरू आहे. अहो आता तुमचे सिद्धी साहेब आणि राजे यांच्यात गुप्त सुलूक होणार आहे. सिद्धी साहेबांनी तसा निरोप पाठवलाय. निरोप? आणि तो कसला? भेटीच्या आग्रहाचा निरोप. दुसरा कोणता? आणि यो सिद्धी आमासनी सांगतोय काय ठरलं नाही म्हणून? आता त्याला कुठे माहितीये? तुम्ही उडत्या पाखराची पंख मोजता आणि बुडत्याची मोजता. शिवा लेकार तूच ओळखलास बघ मला. पण काही म्हणा, अहो तो सिद्धी फिरत्या चालीचा आहे. आपल्या मराठी सरदारांना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या. हो तरी मी आज स्पष्ट विचारलं, माझ्यावरच चिडला. जाफरला सगळ्यांसमोर. आपलं खोटं बाहेर दिसायला लागलं की माणूस आरडावरडा करायला लागतो. अहो, सगळं झाकायला लागतो. पण मालक किती बी झाका, एक ना एक दिवस सगळं खोटं उघडं पडतं. आओ पंत आओ. आज बिना इत्तला किया है? कामच तसं होतं. म्हणजे बोलो बोलो, जो बोलना है साफ साफ बोलो. आता तुम्ही म्हणत आहात तर साफच बोलतो. कोण कोण येणार आहे त्यांची नावं जाणून घ्यायची होती. हीरभाई बात. तुम्हारे राजा से कहो कि इतना शक करना ठीक नहीं. हमारे साथ जितने लोग होंगे सब भरोसे के होंगे. जैसे फाजल, मसूद, भाई खान, अल्लाह बख्श खान,
असं म्हणजे कोणी मराठी सरदार नसणार आहे का सोबत? वैसे सरदार बाजी घोरपड़े होंगे हमारे साथ। वो तो सिवा के रिश्तेदार भी हैं। नको बाजी नको, त्यापेक्षा केदारजींना ठेवा बरोबर। क्यों? काही नाही, आपलं असंच एक नाव सुचवलं होतं राजेंनी। बरं येऊ मी, इजाजत। वाह, रफ्तार और जोहर को कोई नहीं रोक सकता। क्यों केदार जी? सिर्फ केदार जी क्यों? कुछ तो गड़बड़ जरूर है। गंगाधर पंत, याचा अर्थ सिद्धीच्या पायात तुम्ही साप सोडलात तर? होय राजे, आपल्या सरदारांबद्दल त्याचं मन शंकेकोर होणार हे निश्चित। शाबास पंत। राजे, आपल्या भेटीसाठी तो खूप आतुर झालाय। भेटीविषयी सिद्धीच्या मनात काही किंतु परंतु नाही, तो उतावीळ आहे। त्याचे डोळे? डोळ्यात आतुरता दिसते आणि आनंदाची एक वेगळीच छटा। बर पंत, भेटीच्या ठिकाणी कोण कोण असणार? भेटीच्या ठिकाणी फाजल खान, भाई खान, अल्लाह बख्श एवढेच? आणि स्वतः सिद्धी। याचा अर्थ हमखास दगा। दगा? होय गंगाधर पंत, दगा। सिद्धी जौहर भेटीसाठी एकही अट घालत नाही। तो भेटीसाठी उतावीळ आहे। भेटीच्या ठिकाणी एकाही मराठा सरदाराला ठेवत नाही। याचा अर्थ सिद्धी जौहर आम्ही जाईपर्यंत, आम्ही पोहोचेपर्यंत थेट हल्ला करणार। अरे देवा! होय, ज्या अर्थी सिद्धी जौहरच्या मनात वाघनखाविषयी काहीच येत नाही। तो अफजल खानाचा इतिहास विसरतो, प्रतापगडाचा पायथा पन्हाळ्याच्या पायथ्याशी विसरतो। याचा अर्थ सिद्धी जौहरच्या तलवारीनं आमचं रक्त बघायला सुरुवात केली आहे। गंगाधर पंत, हल्ला होणार। मग आता आपण माथ्यावरच राहायचं की पायथ्याशी जायचं, यापैकी एक पर्याय निवडायला हवा। सुरक्षितता की धोका? एक तर स्वराज्यावर प्रसंग काय आलाय। शाहिस्त खान फौज घेऊन चालून आलाय, आपले राजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले आणि तुम्ही माणसं मारताय, हे बरं नाही। आमची इच्छा आहे यापुढे पारगावात एकोप्यानं राहावं, तर सुख शांती मिळेल। चला। अहो, संशय घ्यायला एक नाही, लई कारण आहेत। कसं आहे केदारजी, खूप दिवस झाले आपण नुसताच वेळा देऊन आहोत। म्हणजे ते म्हणतात ना, रिकाम मन सैतानाचं घर, तशी गत झाले आपली। तुम्ही काय म्हणतात असं नसेल, आणि दोघांमध्ये बैठक झाली, भेट झाली तर चांगलंच आहे की। तो शिवाजी शरण आला, आपण बी लवकर सुटू इथून काय? अहो, पर भेटीच्या वेळी तुमच्यासारखा मातबर सरदार नको का संकट? आणि तो शिवाजी म्हणून जो समोर येईल, तो खरा का खोटा हे नग ओळखायला। आणि तुमच्याशिवाय त्या शिवाजीला ओळखणारा फौजात दुसरा कोणी नाहीच हो। हे वाकी बरोबर बोललात तुम्ही। म्हणून म्हणतो, तुम्हाला तरी सांगायला हवं होतं। पर इथं
अहो, तुम्हालाच बाजूला ठेवण्यात आलंय. काय आम्हाच मी बाजूला? बाजीराज, मी आज सांगतो यांच्यावर विश्वास ठेवू नका. इकडं कुठंतरी पाणी मुरतय. त्यो सिद्धी हात मिळवणी करणार त्या शिवाजी संगट. न जर का त्याने असं केलं तर आपली मुंडकी कापली जातील इजापूरच्या येशीवर. काय? याचा अर्थ एकच, सिद्धी जौहरच्या मनात संशय घुसलाय. आता तो संशय बळावला पाहिजे. छावणीत फितुरी झाल्याची आवई उठली पाहिजे. मग त्यासाठी काहीतरी युक्ती केली पाहिजे राजा. बांदल फितुरी ही लोभात लपलेली असते, ईर्षेत दडलेली असते आणि तिरस्कारानं झाकलेली असते. शिवा, जी राजा. त्या केदारजीच्या तंबूत काही मोहरा लपवल्या पाहिजे. जमेल? जमवतो.